नमस्कार, मी सुनीता बुटकुल कुकिंग विथ सुनीता बुटकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण आहे ना वर्किंग वुमन साठी किंवा बिझनेस करणाऱ्या महिलांसाठी 8 ते 10 दिवस टिकणारे मोदक बघणार आहोत। ते पण आपण रव्याचे बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात। ते आपण तूप टाकतोय। 3 ते 4 चमचे तूप घ्यायचे आपल्याला रवा भाजायला। जसं की आपण लाडूला कसा रवा भाजून घेतो तसा रवा भाजून घ्यायचा आहे। आता हा रवा आहे ना आपल्याला स्लो गॅसवर भाजायचा आहे। पूर्ण फुल गॅसवर नाही भाजायचा, नाही तर मग काय होईल की तो वरतून तर हे होईल, भाजला जाईल पण आतमध्ये कच्चा राहतो। त्याच्यामुळे ना आणि आपल्याला याचा कलर चेंज नाही करायचा आहे, म्हणून मग आपल्याला स्लो गॅसवरच भाजून घ्यायचा हा। बघा आपला इथे रवा मस्त असा छान भाजून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण दूध टाकतोय। मी हे अर्धा कप दूध घेतलेलं आहे 1 वाटी रव्याला। याच्यामध्ये मी केसर घालून ठेवलेलं होतं, गरम दूध होतं ते याच्यात टाकायचं। छान असं मिक्स करून घ्यायचं सगळं। छान कलर पण आलेला आहे केसरच्या दुधाने। आणि याच्यामध्ये आपण हे पण टाकलेले मलाई, त्याच्यामुळे छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला हे। बघा मस्त असा परतवून झालेला आहे रवा आपला। आता याच्यामध्ये मी अर्धा वाटी पिठी साखर घालतेय। साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार करा, तुम्हाला जितकं गोड वाटेल तेवढं टाका तुम्ही। तर हे आपण मिक्स करून घेऊ। आपण या पहिले पण मोदकाच्या रेसिपी बघितल्या, ते उकडीचे मोदक, बिना उकड काढल्याचे मोदक, कळी न पाडता मोदक, असे भरपूर मोदकाचे प्रकार बघितलेले ते आपण। आता आपण रव्याचे मोदक करतोय। काय होतं की बऱ्याचदा आहे ना जे ऑफिसला जाणाऱ्या महिला असतात किंवा व्यवसाय करणाऱ्या महिला असतात, त्यांना सकाळच्या काही गडबडीमध्ये जमत नाही, मग त्यांच्यासाठी म्हणून आपण खास करतोय। आणि साखर टाकल्यावर गॅस पूर्ण बारीक करायचा आहे, नाही तर काय होतं की मग त्याला पाणी सुटेल। हे बघा आता आपलं हे सारण तयार आहे। त्याच्यामध्ये आपण इलायची टाकतोय, 2 वाटी इलायची आणि थोडेसे पिस्त्याचे काप टाकते मी याच्यामध्ये। आता हे आपण थंड होऊ देऊ। आता आपण आतमधलं सारण बनवतोय, त्याच्यासाठी मी इथे 10 ते 15 काजू घेतलेले, ते बदाम घेतलेले, ते पिस्ते, 2 चमचे गूळ घेतलेला इथे आणि 2 चमचे डेसिनेट कोकोनट, म्हणजे आपलं जे याचा बुरंदा असतो ना खोबऱ्याचा, तो घ्यायचा इथे आपल्याला। याने तर तुम्ही इथे सुकं खोबरं वापरलं तरी चालतं। तर हे आपण बारीक करून घेऊ। बघा आता आपण हे काढून घेऊ एका ह्याच्या भांड्यात, प्लेटमध्ये। हे आता तुम्हाला कोरडं जरी वाटत असेल ना तरी पण हे बघा दाबलं ना, कारण याच्यामध्ये गूळ घातलेला आपण, त्याच्यामुळं त्याला ती एक छान अशी बाइंडिंग येते। हे बघा असं असे छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या, म्हणजे मग
तुमचा जेवढा साचा मोठा असेल त्याप्रमाणे घ्या तुम्ही। बघा असे गोळे करून घेतले मी त्या सारणाचे। तुमचा जेवढा मोदक असेल त्याप्रमाणे करा तुम्ही, लहान मोठे। आता मी ते हा मोड घेतलेला आहे मोदकाचा, याला आपण आहे ना आतून तूप लावून घ्यायचं आहे। मग असं मोड घ्यायचं आणि त्याला आतून तूप लावून घ्यायचं दोन्ही बाजून। माझ्याकडे असं आहे, तुमच्याकडे जसं जेवढा असेल त्या पद्धतीचा घ्या तुम्ही। आता मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे आणि छान छान असे मोड येतात ते। तर याच्यामध्ये मी हे केसरची काडी टाकते आणि हे जे सारण आहे हे आता आपण असं बंद करून घेऊया। सारण थोडं थोडं करून याच्यात भरायचं आहे, पॅक भरायचं, सैल नाही ठेवायचं। असं भरून घ्यायचं सगळं। आणि हे चेक केले आपण सारण त्याच्यामध्ये टाकून घेऊ आतमधलं, वरतून पुन्हा कव्हर करून घेऊ। खूप सोपे आणि झटपट होणारे मोदक आहे। काही एक्स्ट्रा वरती आला असेल तर काढून घ्यायचं। बघा आपल्या इथे मस्त असा मोदक तयार झालेला आहे। याच पद्धतीने सगळे करून दाखवते मी आता। बघा मस्त असे आपले छानसे असे मोदक तयार होतात। छान मोदक तयार झालेले होते। बघा इथे आपल्या बाप्पासाठी मस्त असे मोदक तयार झालेले ते, झटपट होणारे मोदक आहे। बघा आता आपण एक कापून बघू। बघा इथे आपण मस्त अशा साध्या सोप्या पद्धतीने मी इथे करून दाखवले तुम्हाला। रव्याचे मोदक केलेले आहेत, ते फ्रीज मध्ये ठेवले ना 8 ते 10 दिवस आरामशीर टिकतात। कारण महिलांना सकाळी खूप घाई असते, जे बिझनेस करतात किंवा जे ऑफिस वर्क करतात त्यांना खूप घाई असते, तर त्यांना बाप्पासाठी असे दररोज मोदक करायला नाही जमत, तर मग त्यांच्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे। जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला, तोपर्यंत नमस्कार।